येत्या शुक्रवारी होळी व आगामी रमजान ईद सणानिमित्त शहरात विविध जाती धर्मांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा, तसेच दोन्ही सण शांततेत व आनंदात साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले। होळी व रमजान ईद हे सण शांततेत आणि साध्या पद्धतीने पार पडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभाग प्रमुखांची बैठक आज मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते बोलत होते। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी DS डंबाळे, संबंधित ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच शांतता समिती सदस्य उपस्थित होते। या प्रसंगी काय आवाहन केले जिल्हाधिकारी यांनी, चला पाहूया। दिनांक 13 रोजी येणारा होळी सण, त्यानंतरचा धुलीवंदन सण आणि सध्या चालू असलेला पवित्र रमजानचा महिना, या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये जिल्हास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते। सर्व शासकीय विभागांना आपण या सणांच्या निमित्ताने काय काय काम करायचे आहे याचे डिटेल असं आदेश दिलेले आहेत। या ठिकाणी शांतता कमिटीच्या सदस्यांनी त्यांच्या काही मागण्या, त्यांच्या भावना, अपेक्षा देखील व्यक्त केल्या। त्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांना आपण सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका आहे, आरोग्य विभाग आहे आणि पोलीस विभाग आहे, यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। मी परभणी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना येणाऱ्या होळी सणाच्या, पवित्र रमजान सणाच्या आणि रमजानचा जो काही पवित्र महिना याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।